पाहूयात पहिली सुरुवातीला बातमी मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणासंदर्भातील। मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण स्थगित झालेलं आहे। मनोज जरांगे यांनी महिनाभराचा वेळ दिलेला आहे। मनोज जरांगे हे रुग्णालयामध्ये त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत। राज्य सरकारचं एक शिष्टमंडळ जरांगेंच्या भेटीला गेलेलं आहे आणि गॅलेक्सी रुग्णालयामध्ये ते पोहोचले। जरांगे यांनी आंदोलन स्थगित केल्यानंतर गॅलेक्सी रुग्णालयामध्ये उपचार सुरू करण्यात आलेले आहेत। तर मनोज जरांगे पाटील यांचं हे उपोषण आता आज स्थगित झालेलं आहे आणि यानंतर ते आता रुग्णालयामध्ये पोहोचलेले आहेत। सरकारचं एक शिष्टमंडळ रुग्णालयामध्ये पोहोचलेलं आहे। मनोज जरांगे पाटील यांची विचारपूस करण्यासाठी या ठिकाणी पोहोचलंय। आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर अपडेट घेऊया। विजय चिडे आमचे प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत। विजय, आपण पाहतोय आज मनोज जरांगे पाटील यांनी आपलं उपोषण स्थगित केलं, मात्र यानंतर ते हॉस्पिटलमध्ये गेलेले आहेत, रुग्णालयामध्ये गेलेले आहेत आणि एक सरकारचं शिष्टमंडळ देखील या ठिकाणी पोहोचलेलं आहे त्यांची विचारपूस करण्यासाठी। यानंतरचे अपडेट काय आहे? नक्की तेजल, जर बघितलं तर मनोज जरांगे पाटील यांनी जे आहे आज सरकारचे शिष्टमंडळ जे आहे ते मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली होती आणि त्यानंतर सराटी आंतरवाली या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांनी 13 जुलैपर्यंत जे आहे ते उपोषणाला स्थगिती दिली आहे। त्यानंतर जर बघितलं त्यांची तब्येत जी आहे ती खालवली होती, त्यामुळे आता त्यांना पुढील उपचारासाठी आता छत्रपती संभाजीनगरच्या गॅलेक्सी रुग्णालयामध्ये जे आहे ते उपचारासाठी दाखल करण्यात आलं। आणि या ठिकाणी जर बघितलं तर स्वतः सरकारचं शिष्टमंडळ जे आहे ते देखील आता जरांगे पाटील यांच्या भेटीला आले आहे। त्या ठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांशी जे आहे ते त्यांनी बातचीत देखील केलेली आहे। वैद्यकीय अधिकाऱ्यांना योग्य ते उपचार द्या असं देखील सांगितलं आहे। जर या ठिकाणी उपचार नसेल तर आम्ही मुंबईला हलवण्याच्या तयारीत आहोत असं देखील सरकारचं शिष्टमंडळ मध्ये असणारे मंत्री शंभू देसाई यांनी म्हटलं आहे। त्यामुळे आता मात्र जरांगे पाटील यांचं म्हणणं आहे की गॅलेक्सी या ठिकाणीच मी उपचार घेणार आहे। त्यामुळे आता त्या ठिकाणी जर बघितलं तर मनोज जरांगे पाटील यांच्यावरती उपचार सुरू आहेत आणि सध्या जर बघितलं तर त्यांना स्टेटमेंट सुद्धा या ठिकाणी सुरू आहे। सरकारचं शिष्टमंडळ जे आहे ते देखील जरांगे पाटील यांचे बशी सध्या जर बघितलं तर बसला आहे, त्या ठिकाणी त्यांनी आता माध्यमांशी देखील संवाद साधलेला आहे। मात्र आता जरांगे पाटील यांच्या तब्येतीची काळजी आम्हाला आहे असं देखील आता सरकारच्या शिष्टमंडळाने म्हणलेलं आहे। अगदी विजय, उपोषण स्थगित केलेलं आहे, मात्र यानंतर जरांगे पाटील यांची भूमिका काय असेल आणि कोणत्या अटींवरती त्यांनी हे उपोषण मागे घेतलेलं आहे? विजय, नक्कीच जर बघितलं तर अनेक दिवसापासून सगळे स्वराज्य जो शब्द आहे सरकारने दिलेला आदेश तो कायद्यात अंमलबजावणी करावी। हैदराबाद गॅजेट जे आहे ते लागू करण्यात यावे। सातारा संस्थांचं जे गॅजेट आहे ते देखील लागू करावे व मराठवाड्यातील महाराष्ट्रातील संपूर्ण मराठा समाज जो आहे तो ओबीसी मधून त्यांना आरक्षण देण्यात यावे या मागणीचं सर्व आहे त्या शंभू देसाई यांनी पुन्हा लेखित घेतलेला आहे आणि त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी त्यांचे आंदोलन जे आहे ते स्थगित केलेले आहे। अगदी धन्यवाद विजय, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। बातमी संदर्भातले अपडेट वेळोवेळी जाणून घेऊ। पुढच्या बातमीकडे बातमी आहे सुनेत्रा पवार यांच्या संदर्भातील। तर तत्पूर्वी मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण हे स्थगित झालेलं आहे आणि सरकारचे शिष्टमंडळ हे मनोज जरांगे पाटील यांची विचारपूस करण्यासाठी या क्षणाला रुग्णालयामध्ये पोहोचलेलं आहे।